अत्यंत बलाढ्य असा महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी हा संघ स्पर्धेमध्ये आतापर्यंत अत्यंत चांगला असा खेळ करून अंतिम फेरीत दाखल झालेला आरंभ स्पोर्ट्स क्लब मालाड हा संघ व्यासपीठावरती उपस्थित वीर परशुराम कबड्डी संघाचे मार्गदर्शक तथा या आपल्या भटवाडी नगरीतील साई भक्त ज्येष्ठ समाजसेवक आम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व श्रीयुत गुरुनाथ नारायण सामंतजी, त्याचप्रमाणे त्यांच्या सौभाग्यवती गौरी गुरुनाथ सामंत वहिनी, आपणास विनंती आहे की आपण खेळाडूंची ओळख करून घेण्याकरता क्रीडांगणात जायचं आहे. सोबतच राष्ट्रीय खेळाडू NIS कोच त्यांच्या समवेत असतील राष्ट्रीय खेळाडू NIS कोच, त्याचप्रमाणे सेंट्रल रेल्वे संघाच्या सध्याच्या प्रशिक्षक पदाची धुरा सांभाळत असलेल्या आमच्या भगिनी पुष्पाताई डावरे, तसेच मंचावर उपस्थित इतर मान्यवरांना देखील विनंती आहे खेळाडूंची ओळख करून घेण्याकरता आपण क्रीडांगणात दाखल व्हायचं आहे. मी विनंती करतो संजयजी हरेकर व अजितजी शिंदे आपणास आपण पाहुण्यांना घेऊन क्रीडानगरीत यायचं आहे. मित्र हो, ओळख करून घेत आहेत राष्ट्रीय कबड्डीपटू NIS कोच गोल्ड मेडलिस्ट पुष्पाताई डावरे, त्यांच्या समवेत आपल्या भटवाडी नगरीतील ज्येष्ठ समाजसेवक आमचे लाडके गुरुबाई, त्यांच्या सौभाग्यवती गौरी सामंत मॅडम, तसेच सचिन नागती सर, सुशीलजी विरकर, या ठिकाणी क्रीडांगणावरती उपस्थित राष्ट्रीय कबड्डीपटू सेंट्रल रेल्वे हा ज्यांचा व्यावसायिक संघ स्वतःच्या कबड्डीच्या खेळाच्या जोरावरती सेंट्रल रेल्वे संघामध्ये नोकरी मिळवलेल्या NIS कोच इंडियन रेल्वे संघातून खेळ करत असताना संघाला गोल्ड मेडल मिळवून दिलेल्या राष्ट्रीय दर्जाच्या कबड्डीपटू, तसेच सध्याला सेंट्रल रेल्वेमध्ये हेड TC पदावरती त्या कार्यरत आहेत आणि मुंबई उपनगर संघामधून देखील ज्यांनी अत्यंत आक्रमक असं खेळाचं प्रदर्शन केलं, सध्याला
घाटकोपरमधील कित्येक मुली त्यांच्याकडे प्रॅक्टिस घेत आहेत अशा आमच्या भगिनी सन्माननीय पुष्पताई डावरे यांचा सन्मान आपल्या विभागाचे ज्येष्ठ समाजसेवक व त्यांच्या सौभाग्यवती गुरुनाथजी सामंत व गौरी सामंत वहिनींच्या हस्ते या ठिकाणी होईल। या ठिकाणी आमच्या लाडक्या वहिनी सौभाग्यवती गौरी गुरुनाथ सामंत यांच्या हस्ते या अंतिम सामन्याचा नाणेफेक होतीये, टॉस होतोय। मित्र हो, मगाशी आपण सर्वात मोठा हिंदू उत्सव महाकुंभ मेळ्याबद्दल माहिती सांगितली। या उत्सवाच्या निमित्तानं सबंध देशवासियांना वीर परशुराम कबड्डी संघाच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा। या प्रसंगी अक्षत गुप्ता यांच्या हिंदुत्वावरील कवितेच्या 2 ओळी सामना चालू करण्यापूर्वी या ठिकाणी घेतो। पंचांना विनंती आहे त्यानंतरच सामना सुरू करायचा आहे। अक्षत गुप्ता यांची हिंदुत्वावरती आधारित कविता कि रुद्राक्ष की माला में भी मैं हूँ, कृपाण कटार और भाला में भी मैं हूँ, श्वेत भी मैं हूँ और शुद्ध भी मैं हूँ, विरुद्ध हो अगर मेरे तो युद्ध भी मैं हूँ, इतिहास में बहा आंसू और खून भी मैं हूँ, अब जो तुम्हें कहकर मिलेगा वो सुकून भी मैं हूँ, कि इस धरती का मैं केंद्र बिंदु हूँ, प्रणाम मैं हिंदू हूँ। चिता की अग्नि गंगा का पानी, कब्र की मिट्टी और लोभान भी मैं हूँ, पीर फकीर अली वली सियावर राम का हनुमान भी मैं हूँ, भोला भी तुम्हारा मित्र भी मैं हूँ, घोल भी दूं तुमको और घुल भी जाऊँ तुम में, कुछ ऐसा चरित्र भी मैं हूँ, कि इस धरती का मैं केंद्र बिंदु हूँ, प्रणाम मैं हिंदू हूँ। प्रणाम का भाव भी मैं हूँ, आक्रमण का घाव भी मैं हूँ, सहनशील स्थिर और शांत भी मैं हूँ, देवभूमि भारत का हर एक प्रांत भी मैं हूँ, शक्ति भक्ति और ना थकती क्रांति भी मैं हूँ, तूफान हूँ तूफान से पहले की शांति भी मैं हूँ, कि इस धरती का मैं आरंभ बिंदु हूँ, प्रणाम मैं हिंदू हूँ। धन्यवाद। जय श्री राम। सामनाधिकारी सामन्याला सुरुवात करायची। दोन्ही संघांना सामना सुरू होण्यापूर्वी एक खुश खबर। या सामन्यामध्ये प्रथम चढाईमध्ये जी खेळाडू गुण घेईल तिच्याकरता 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे आणि प्रथम पकड करणाऱ्या खेळाडूसाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक। ही दोन्ही पारितोषिकं या ठिकाणी आलेले आहेत आमचे लाडके मित्र सन्माननीय श्री प्रकाश दंत साहेब। खूप खूप धन्यवाद दंत साहेब। त्याचप्रमाणे एका चढाईमध्ये 4 गडी बाद करणाऱ्या चढाईपटू करता देखील आमचे लाडके मित्र अशोकजी बोराडे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे। धन्यवाद।
आरंभ स्पोर्ट्स क्लब मालाड या संघाच्या जर्सी क्रमांक 3 परिधान केलेल्या खेळाडूने सामन्यातील पहिला गुण मिळवला व 500 रुपयांचं पारितोषिक मिळवलेलं आहे. धावती लात मारण्याचा प्रयत्न करून त्याचप्रमाणे आता पहिली पकड देखील झालेली आहे. त्या खेळाडूसाठी देखील महिलांच्या अंतिम फेरीमध्ये चढाईमध्ये प्रथम गुण मिळवला रिया निंबाळकर. त्याचप्रमाणे सामन्यातील प्रथम पकड केली ती करीना कामटेकर. दोघींसाठी 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. दोन्ही खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन. उत्कृष्ट असा गुण आरंभ स्पोर्ट्स क्लब द्वारा. मित्रहो, महिला गटामध्ये अंतिम विजयी संघास भव्य चषक रोख रक्कम समरीन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स व आदित्य एंटरप्राइजेस यांच्या वतीने आलेला आहे. तसेच अंतिम उपविजयी संघास भव्य चषक व रोख रक्कम सन्माननीय नगरसेवक श्री दीपक बाबा हांडे साहेबांकडून आलेला आहे. सर्वोत्कृष्ट खेळाडूचं जे पारितोषिक आहे ते कैलासवासी कलावती कारभारी गाडगे यांच्या स्मरणार्थ आलेलं आहे. उत्कृष्ट चढाईचं पारितोषिक कैलासवासी ताराबाई दत्तात्रय यांच्या स्मरणार्थ आलेलं आहे. उत्कृष्ट पकड कैलासवासी संध्या सुभाष जाधव यांच्या स्मरणार्थ आलेला आहे. तसेच महिला गटातील उपांत्य उपविजयी संघांसाठी साई भक्त श्री गुरुनाथ सामंत व सौभाग्यवती गौरी सामंत वहिनी या दोघांकडून महिला गटातील उपांत्य उपविजयी संघाकरता रोख रक्कम व पारितोषिक आलेलं आहे. उत्कृष्ट असा कव्हर कॉम्बिनेशन, चांगला ताळमेळ, एका गुणाची कमाई महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी. दोघी जणींमधली कव्हर, सुपर टॅकल ऑन. या ठिकाणी वीर परशुराम कबड्डी संघाचे आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ मुंबई प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री वैभव विनायक धनावडे साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय.
बोनसचा प्रयत्न आणि बोनस गुण मिळवला. दोन गुणांची कमाई महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी. चढाई करता आली आहे जर्सी क्रमांक 3 रिया निंबाळकर. क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे. वीर परशुराम कबड्डी संघाचे आमचे मार्गदर्शक, आमचे मित्र, मुंबई प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री वैभव विनायक धनावडे साहेबांचं आपलं या ठिकाणी वीर परशुराम कबड्डी संघाच्या वतीनं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. त्यांच्या समवेत त्यांचे वडील, आमचे मार्गदर्शक श्रीमान विनायक धनावडे साहेब देखील उपस्थित आहेत. आपलं देखील वीर परशुराम कबड्डी संघाच्या वतीनं हार्दिक स्वागत. या ठिकाणी वीर परशुराम कबड्डी संघाचे आमचे लाडके खेळाडू, या कबड्डी स्पर्धेमध्ये मुख्य भूमिकेत असलेले सूरज दंत यांचे वडील श्री प्रकाश दंत साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा सन्मान मंडळाचे खेळाडू संजय हरेकर यांच्या मार्फत या ठिकाणी होत आहे. संजयजी हरेकर. या ठिकाणी सूरज दंत यांचे वडील श्री प्रकाश दंत व आई मनीषा दंत दोघेही या ठिकाणी कबड्डी स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्याकरता उपस्थित आहेत. दोघांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सन्मानित करीत आहेत मंडळाचे खेळाडू संजय हरेकरजी.
तिसरी चढाई मित्र हो, महिला गटाची ही अंतिम फेरी झाल्यानंतर या ठिकाणी प्रथम श्रेणी पुरुष गटाची अंतिम फेरी खेळवण्यात येईल। हा सामना स्पर्श फाउंडेशन गोरेगाव विरुद्ध उत्कर्ष क्रीडा मंडळ भांडूप या दोन बलाढ्य संघांमध्ये रंगेल। दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टिकोनातून हा पहिला पुकार। या ठिकाणी मंडळाचे खेळाडू निहाल डोंगरे यांचे वडील सन्माननीय श्री बाळासाहेब डोंगरे साहेब उपस्थित आहेत। कबड्डी स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्याकरता खास वेळात वेळ काढून ते या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। विनंती करतो मंडळाचे खेळाडू सुरेश पुजारी यांना आपल्या हस्ते निहालच्या बाबांचा सन्मान करायचा आहे। धन्यवाद काका।
मित्र हो, क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे आपला माणूस, आपल्या हक्काचा माणूस, घाटकोपर प्रीमियर लीग, घाटकोपर कबड्डी लीगचे अध्यक्ष, आमच्या वीर परशुराम कबड्डी संघाचे मार्गदर्शक, त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे घाटकोपर पश्चिमचे विधानसभा समन्वयक, तरुण तडफदार, कबड्डीवरती निष्णात प्रेम करणारे आम्हा सर्वांचे लाडके मित्र सन्माननीय श्री निलेश दादा जंगम, त्यांच्या सोबत आपल्या शाखा क्रमांक 128 धडाकेबाज शाखा प्रमुख सन्माननीय श्री गजानन काकडे साहेब यांचा, या ठिकाणी बर्वेनगर विकास समितीचे अध्यक्ष सन्माननीय श्री संजयजी नार्वेकर व सेक्रेटरी भरत जगताप साहेब मंचावरती उपस्थित आहेत। त्यांचा सन्मान वीर परशुराम कबड्डी संघाचे सदस्य विशालजी घाडगे यांच्या हस्ते होईल। विनंती करतो सर्वप्रथम अध्यक्ष संजयजी नार्वेकर साहेबांना। धन्यवाद नार्वेकर साहेब, धन्यवाद जगताप साहेब। झालं का? या ठिकाणी या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये आपल्या भटवाडी विभागाचे ज्येष्ठ समाजसेवक व साई भक्त वीर परशुराम कबड्डी संघाचे मार्गदर्शक आपणा सर्वांचे लाडके गुरुनाथ नारायण सामंत साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय। तसेच त्यांच्या सौभाग्यवती गौरी गुरुनाथ सामंत यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल। विनंती करतो वीर परशुराम संघाचे खेळाडू अजितजी शिंदे व त्यांच्या सौभाग्यवती मयुरी शिंदे। गेले 8 वर्ष वीर परशुराम कबड्डी संघाच्या या कबड्डी महोत्सवाला ज्यांना उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं, आधार दिला, असे विभागाचे लाडके समाजसेवक आम्हा सर्वांचे लाडके गुरुभाई यांचा या ठिकाणी सन्मान होतोय।
पुरुष गटामध्ये उपांत्य उपविजयी संघास भव्य चषक व रोख रक्कम गुरुबाईंच्या हस्ते ठेवण्यात आलेली आहे, तर महिला गटामध्ये उपांत्य उपविजयी संघास त्यांच्या सौभाग्यवती पत्नी गौरी सामंत यांच्याकडून चषक ठेवण्यात आलेला आहे. धन्यवाद गुरुबाई, धन्यवाद वहिनी. यानंतर या सामन्यामध्ये रंगत आणण्याकरता ज्यांना पारितोषिकं ठेवली होती असे मंडळाचे खेळाडू सूरज दंत यांचे वडील श्रीयुत प्रकाश दंत यांच्याकडून चालू सामन्यामध्ये प्रथम गुण पटकावलेल्या चढाई पटूकरता 500 रुपयांचं पारितोषिक ठेवलं होतं. ते पारितोषिक पटकावलं होतं आरंभ स्पोर्ट्स क्लबची रिया निंबाळकर. रिया, तुला विनंती आहे त्वरित स्टेज वरती यायचंय आणि आपलं पारितोषिक स्वीकारायचंय. तसेच चालू सामन्यामध्ये प्रथम पकड करता देखील पारितोषिक होतं आणि हे पारितोषिक पटकावलंय महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमीची करीना कामटेकर. आपणासही विनंती आहे त्वरित मंचावरती यायचंय. सूरज दंत यांचे वडील प्रकाश दंत साहेब यांच्याकडून ठेवण्यात आलेलं रुपये 500चं पारितोषिक स्वीकारताना दोन्ही खेळाडू खूप खूप धन्यवाद. हॅलो, या स्पर्धेच्या निमित्ताने एक आपल्या माहितीसाठी सांगतो, वीर परशुराम कबड्डी संघाला मैदान नाही आहे. हे मैदान शासनाचं मैदान आहे, परंतु ह्या मैदानाची जास्त निगा या मैदानाच्या पाठीला राहणाऱ्या रहिवासी करतात. तसेच क्रिकेटवाली आपली मंडळी करतात. जेव्हा आम्ही स्पर्धा घेतली त्यावेळी विवेक धनावडे जो आमचा एकदम खास मित्र आहे तो बोलला, दादा तू स्पर्धा घे, तुला जे काय मदत पाहिजे ते मी देईन. नंतर बाबा आले. बाबा आमच्यावर मैदान बनवायला होते. विवेक धनावडेचे वडील आदरणीय विनायक धनावडे साहेबांसाठी एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, त्याच्याशिवाय हे मैदान झालं नसतं. तसेच दादा विनायक धनावडे यांचंही आम्हाला खूप सहकार्य झालं. मी त्यांचा विशेष सत्कार म्हणजे विशेष आभार तुमच्यातर्फे, खेळाडूंतर्फे व वीर परशुरामतर्फे करतोय. तर मी बाबांना आणि दादाला विनंती करतो, आमचा सत्कार तुम्ही स्वीकारावा. ही कबड्डी स्पर्धा खऱ्या अर्थाच्या सहकार्यामुळे पार पडते असे आमचे लाडके मित्र वैभव धनावडे व त्यांचे वडील विनायक धनावडे दोघांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. आपलं असंच सहकार्य, असंच प्रेम वीर परशुराम कबड्डी संघावरती राहून द्यावं हीच इच्छा. अजित
हे दोन मित्र हो, या ठिकाणी मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे माजी कार्यकारिणी सदस्य, माजी पंचप्रमुख व राष्ट्रीय पंच, आमचे लाडके मित्र वीर परशुराम कबड्डी संघाचे मार्गदर्शक सन्माननीय श्री सचिनजी नागती यांचा सन्मान होतोय। विनंती करतो अजितजी शिंदे यांना आपल्या हस्ते सन्मान होईल। त्याचप्रमाणे या कबड्डी स्पर्धेला ज्यांचं वेळोवेळी सहकार्य असतं असे भारतीय जनता पार्टीचे ईशान्य पूर्वचे उपाध्यक्ष, आमचे लाडके मित्र सन्माननीय श्री धर्मेश भूपत गिरी साहेबांचं क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेले आपलं वीर परशुराम कबड्डी संघाच्या वतीनं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत। आपणास विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय। या ठिकाणी आमचे लाडके मित्र वीर परशुराम कबड्डी संघाचे हितचिंतक सन्माननीय श्री अमोलजी काटकर व शिवा, आपणा दोघांचेही विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावरती यायचे। तसेच या क्रीडांगणाच्या बाजूला लागूनच उजव्या बाजूला जी गल्ली आहे त्या ठिकाणी ज्या कबड्डी रसिकांनी, कबड्डी खेळाडूंनी 2 व्हीलर 4 व्हीलर पार्क केले असतील त्यांना विनंती आहे, त्वरित आपल्या गाड्या त्या ठिकाणाहून हटवायच्या आहेत। चित्रकूट सोसायटीमध्ये जाणाऱ्या रहिवाशांना त्यामुळे त्रास होतोय, कृपया आपण त्या ठिकाणाहून आपल्या गाड्या हटवायच्या आहेत। तसेच मित्र हो, या ठिकाणी क्रीडा नगरीमध्ये आपणा शुभेच्छा देण्याकरता दि कुर्ला नागरिक सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष, मुंबई पूर्व उपनगर कुस्तीगीर तालीम संघाचे सेक्रेटरी, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेमध्ये विद्यमान सदस्य, त्याचप्रमाणे आमच्या कुर्ल्यातील ख्यातनाम महाराष्ट्र व्यायामशाळा या कुस्तीच्या आखाड्याचे विद्यमान अध्यक्ष, वारकरी ज्ञानप्रसारक मंडळ कुर्लाचे उपाध्यक्ष व 86 किलो वजनी गटातील सुवर्ण पदक विजेते कुस्तीपटू माझे वडील सन्माननीय श्री विनायकजी कृष्णाजी गाडवे यांचं क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे। आपणास विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावरती यायचंय। भाऊ, आपण व्यासपीठावरती यायचंय। त्यांच्या समवेत दुसरे गोल्ड मेडलिस्ट 35 किलो वजनी गटामध्ये महाराष्ट्राला गोल्ड मेडल मिळवून दिलेले पैलवान महादेव ढमाळ साहेब आणि क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेले आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, आमच्या वीर परशुराम कबड्डी संघाचे आधारस्तंभ, भारतीय जनता पक्षाचे ईशान्य पूर्वचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री धर्मेश भूपत गिरी साहेबांचा आपणास विनंती आहे साहेब, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय। सामनाधिकारी, सामन्याला सुरुवात करा। पंचांनी सामना सुरू करत आहे।
हॅलो. पुढच्याच्या अंतिम सामन्याला दुसरा पुकार स्पर्स फाउंडेशन गोरेगाव विरुद्ध उत्कर्ष क्रीडा मंडळ भांडूप, दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार. चढाई करता आली आहे जर्सी क्रमांक 8. आतापर्यंत स्पर्धेमध्ये महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी या संघासाठी धारधार चढाया करणारी जर्सी क्रमांक 8 आतमध्ये घुसून गुण मिळवण्याचा प्रयत्न. आरंभ स्पोर्ट्स क्लब या संघाची मुख्य चढाईपटू जर्सी क्रमांक 3. तिसरी चढाई 4 जणींमधली कव्हर 2-2च्या 2 साखळ्या. चढाई करता अत्यंत अनुभवी कबड्डीपटू. रनिंग हँड टचचा प्रयत्न आणि रेडर आउट. तिसरी चढाई आरंभ करता 5 जणींमधली कव्हर, बोनस रेषा ऑफ. इन ऍक्शन आहे मुख्य चढाईपटू रिया निंबाळकर जर्सी क्रमांक 3. शाबाश, उत्कृष्ट असा गुण आरंभ स्पोर्ट्स क्लब. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चढाई करता आली आहे आंतरराष्ट्रीय दर्जाची कबड्डीपटू, शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित सायली जाधव. 19 वर्ष महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलेली डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर सायली जाधव. तिसरी चढाई आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न
आणि हँड होल्ड 1 गुण महात्मा गांधी. तिसरी चढाई महात्मा गांधी करता. चढाई करता आली आहे जर्सी क्रमांक 3. उत्कृष्ट अशी कवर आरंभ स्पोर्ट्स क्लब द्वारा. साईट मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. चढाई करता गेली रिया निंबाळकर. 4 जणींमधली कवर 2-2च्या 2 साखळ्या. आणि सेफ परत येण्याचा निर्णय. बॅक पकडण्याचा प्रयत्न आणि आरामात मिळवला 1 गुण महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी. तिसरी चढाई आरंभ करता. 5 जणींमध्ये कवर. बोनस रेषा ऑफ. सुटण्याचा प्रयत्न होता परंतु उत्कृष्ट असं कव्हर कॉम्बिनेशन महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी द्वारा.
सामन्यानंतर दोन्हीही संघांना विनंती आहे क्रीडांगण सोडून जायचं नाहीये. सामना समाप्त. आणि नुकत्याच पार पडलेल्या सामन्यामध्ये अंतिम विजयी संघ महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी बांद्रे, तसेच या स्पर्धेतील अंतिम उपविजयी संघ आरंभ स्पोर्ट्स अकॅडमी मालाड. दोन्ही संघांचं खूप खूप अभिनंदन. वैभव बने.